आज इथं दादागिरी गुंडगिरी दहशत चालू आहे। मित्रांनो, काही जण कालच्या निवडणुकीमध्ये मला मुलाखती दिल्या, मी त्यांना महापौर केलं आणि निघून गेल्या। अरे ही कुठली पद्धत? असं काही चमत्कार घडला त्यामध्ये मी खोलात गेलो, मला कळलं की त्यांना आर्थिक त्या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे। त्यांना तुमच्या शहराचा सर्वांगीण विकास करायचा नाही। ह्या 9 वर्षात त्यांनी जसं आपल्या महानगरपालिकेला लुटण्याचं काम केलं, त्यांना हातभार लावण्याच्या करताही गेलेले, त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। अजिबात तुम्ही त्याच्यामध्ये हायगाई करू नका। आम्ही काम करताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्या पुढे ठेवलेला आहे, त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे। आम्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊन देत नाही। ज्या आपल्या महापुरुषांचे विचार हे सतत मनामध्ये ठेवून आम्ही आमची कामं करत असतो। यावेळेस पण उमेदवारी देत असताना आम्ही काही नवे चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही अनुभवी लोक देण्याचा प्रयत्न केलेला आहे।